काल संध्याकाळी आमदार कुटे यांच्या घरी कशासाठी गेले होते तुम्ही? मी अशासाठी गेलो होतो लोकप्रतिनिधीच्या घरी की 2024मध्ये अतिवृष्टी झाली होती. त्याची KYC करून जवळपास 3 ते 4 महिने उलटले. त्याकरिता त्या निधीपासून वंचित राहिलो नाही पाहिजे, त्याकरिता मी भाऊच्या घरी गेलो होतो. आपलं नाव? माझं नाव विशाल मुरुड. बरं, त्या ठिकाणी गेल्यावर काय घडलं? त्या ठिकाणी गेल्यानंतर मी एकच त्या भाऊच्या घरापुढे गेल्यानंतर मी भाऊंना सांगण्यासाठी जाणार होतो घरात. बरं, भाऊशी भेट झाली होती का? भाऊची भेट झाली नव्हती, भाऊ बाहेर गेलेले होते. बरं, हे तुमच्यावर जे गुन्हा दाखल झाला ते खरं आहे की खोटं आहे? आता जो माझ्यावर गुन्हा दाखल केला खोटा की खरा आहे हा कोर्ट आपल्याला निर्णय देणारच आहे. काल संध्याकाळी आमदार कुटे यांच्या घरी कशासाठी गेले होते तुम्ही? मी अशासाठी गेलो होतो लोकप्रतिनिधीच्या घरी की 2024मध्ये अतिवृष्टी झाली होती. त्याची KYC करून जवळपास 3 ते 4 महिने उलटले. त्याकरिता त्या निधीपासून वंचित राहिलो नाही पाहिजे, त्याकरिता मी भाऊच्या घरी गेलो होतो. आपलं नाव? माझं नाव विशाल मुरुड. बरं, त्या ठिकाणी गेल्यावर काय घडलं? त्या ठिकाणी गेल्यानंतर मी एकच त्या भाऊच्या घरापुढे गेल्यानंतर मी भाऊंना सांगण्यासाठी जाणार होतो घरात. बरं, भाऊशी भेट झाली होती का? भाऊची भेट झाली नव्हती, भाऊ बाहेर गेलेले होते. बरं, हे तुमच्यावर जे गुन्हा दाखल झाला ते खरं आहे की खोटं आहे? आता जो माझ्यावर गुन्हा दाखल केला खोटा की खरा आहे हा कोर्ट आपल्याला निर्णय देणारच आहे. काल संध्याकाळी आमदार कुटे यांच्या घरी कशासाठी गेले होते तुम्ही? मी अशासाठी गेलो होतो लोकप्रतिनिधीच्या घरी की 2024मध्ये अतिवृष्टी झाली होती. त्याची KYC करून जवळपास 3 ते 4 महिने उलटले. त्याकरिता त्या निधीपासून वंचित राहिलो नाही पाहिजे, त्याकरिता मी भाऊच्या घरी गेलो होतो. आपलं नाव? माझं नाव विशाल मुरुड. बरं, त्या ठिकाणी गेल्यावर काय घडलं? त्या ठिकाणी गेल्यानंतर मी एकच त्या भाऊच्या घरापुढे गेल्यानंतर मी भाऊंना सांगण्यासाठी जाणार होतो घरात. बरं, भाऊशी भेट झाली होती का? भाऊची भेट झाली नव्हती, भाऊ बाहेर गेलेले होते. बरं, हे तुमच्यावर जे गुन्हा दाखल झाला ते खरं आहे की खोटं आहे? आता जो माझ्यावर गुन्हा दाखल केला खोटा की खरा आहे हा कोर्ट आपल्याला निर्णय देणारच आहे.